कारण आणि त्या ठिकाणी आपला चालू विषय की जी वाडी ज्यांना किरायाने घेतली होती, तसं आपला देह हा सुद्धा तात्पुरता किरायाचाच आहे, मालकी नाही. किरायाने घेतल्याचा अर्थ असा आहे की मालकी करू नका, माझं म्हणू नका, त्याचा संबंध धरू नका, आणि त्याच्या जो संबंध आहे आणि त्याची ओळख आहे ती नसावी जास्त. देहाच्या ओळखीमध्ये भगवंताची ओळख विसरती आणि भगवंताच्या ओळखीमध्ये नंतर देहाचा वाद होतो. पण देहाच्या ओळखीत भगवंताची ओळख होत नाही, हे लक्षात ठेव. कोणती एकच ओळख, बरोबर आहे का? याच्या ओळखीत त्याची ओळख गेली आणि त्याच्या ओळखीत हे संपलं. म्हणून ज्ञानाला किती महत्व आहे आणि अधिकार हे किती श्रेष्ठ आहे आणि श्रवण किती सुंदर आहे आणि मन कसं बंधर आहे. कारण ते क्षणामध्ये मी ब्रह्म म्हणतात, मी देह म्हणतो, तळ्यात मळ्यात असतं. पण जेव्हा निश्चय होतो, अनुभव येतो, सतसंगाचा प्रसाद येतो आणि जीवात्मा परमात्मा होतो, तो वेदाचा प्रसाद असतो, बुद्धीचा पालट असतो आणि देहाचा संबंध नसतो. तिथे ईश्वराचा अनुभव असतो, तो महात्मा असतो. पोकळवर बाई आहेत माझ्यासोबत, पंढरपूर ऐकतात त्या, चातुर्मास राहतात त्या. त्यांच्यावर मी चिडते खूप. म्हणजे कसं प्रेमामध्ये चिडतो माणूस. भावाची स्थिती का तयार होत नाही, व्यवहार बाजूला का जात नाही आणि अनुभव सतत का होत नाही, परमात्म्याची संबंध का घेऊ शकत नाही, देहाचा संबंध का टाकू शकत नाही. येतं मग एकदा काय झालं, म्हणजे महाराज सांग आयुष्यच काढलं मी. तर कधी काही पाहुणे काही काम असलं तर थोडं लेट व्हायचं त्यांच्याकडे जायला. मला चिडायचे, दारात पाऊल टाकू देत नव्हते, तर माझ्या अंगावर असं कडकड असं रागवत होते. आली तुझी मन बायप्रमाणे मायबाईला आली, ती मंत्री आला, मंत्री वळवून टाकाय कुत्र पित्र. मी हसत होते. कारण कसं कुणी जो राग कुणाला काढता, आपल्या हक्काच्या माणसा रागवतो कोणाला, तसं तो विषय झाला व्यवहार आहे. पण आपल्यापाशी तमोगुण आहे, तो संपत नाही. त्याच्यामुळे बोलणं येतं आपल्याला समोरून, ते पण कळत नाही. आणि गुणात करायचं हे पाप हे समजत नाही. देहाचा संबंध किती ठेवायचा हे कळत नाही. आणि मी परमात्मा आहे आणि हे अनुभव येत नाही, म्हणून त्रागावी होत नाही बायकांचा. त्रास होतो का? जसं काय बोलले की त्रास होतो, बोलू वाटत नाही. पुन्हा नका बोलू ना, आमचं काय बिघडत नाही बेटा. गोमीचा एक पाय तुटला तर गोम थांबत नाही चलायची. पण आपली अवस्था बदलत नाही, आपण आपल्या स्थितीत राहत नाही आणि आत्मानुभव घेत नाही आणि देहाचा संबंध जात नाही, अज्ञान कसं टाकता येत नाही, ह्याबद्दल कुणाला रडू येत नाही. बोललं तर रडू येतं, त्रास होतो. म्हणजे आपल्यामध्ये विकार आहे, भेद आहे. जोपर्यंत अंतःकरण निर्विकार आहे आणि भेदरत आहे आणि तो आपल्यामध्ये आहे, त्याचा अनुभव मला आहे आणि मला भाव नाही, म्हणजे जगत. जेव्हा हे दृश्य आपल्या वृत्तीतून जात, ते नाहीच आहे, तो आहेच आहे. जगत नाहीच आहे, जीव सिद्ध होतच नाही, परमात्म्यापासून काहीच नाही, हे वेदाचं स्वारस्य आहे, गीतेचं फल आहे. सगळ्या ग्रंथाचा हा एक आस्वाद आहे. की म्हणाला की ग्रंथात काय सांगितलंय, तो कसा आहे, तो कुठं आहे, तो कोण आहे, संते कोण आहे, अंतर का आहे, जीवाशिवातलं अंतर का होतं तयार, आणि आपण त्याला भिन्न का पाहतो, आणि मी राम हे असं का बुद्धीतून जातं, मी देह आहे असा निश्चय का होतो. एका जन्मातला नसतो, लाखो कोटी जन्मामध्ये देहाचा आणि माझा संबंध आहे. कारण उपाधीच ओळखता येते, उपहित ओळखता येत नाही. म्हणून हा त्राग आहे, तमोगुण हा त्रास, हे वैचारिक वागणं, हे तरफड करणं, हे भडाफड भडकणं. वृत्ती केव्हा शांत होती बेटा? अग्नी पेटल्यानंतर पाणी टाकावं तर शांत आहे. अग्नी पेटल्यावर पेट्रोल टाकल्यावर भडकते. तर तुम्ही पेट्रोल टाकताय, पाणी नाही.
आता अग्नी पेटला त्याला विजवायचं तर पाणी टाका ना. पहिल्या बायका स्वयंपाक चुलीवर होत्या, लाकडं काढायच्या, पाणी टाकायच्या, उभं करून ठेवायच्या, उद्या कामाला येतं म्हणून. आणि जास्त जळलं तर वाया जातं म्हणून. इतकंच एवढं हित होतं लाकडापासून. बाहेर काढायचं, त्याचे कोळशातला झटकायचे, त्याला पाणी टाकून उभं करायचं, म्हणजे हे लाकडं उद्या. आता हे लाकडं कधी, हे जर पेटत राहिले तर वाया जाईल. इतकं हित होत. आता आहे हित? हित आहे का? विचार आहे का? प्रेम आहे का? नातं सुंदर आहे का? आहे का सांगा? ह्या 20 ते 25 वर्षामध्ये इतकं परिवर्तन आहे. अरे राम, या 10 वर्षात तर जास्त 10-15 वर्षापासून, की जो नात्यातला बदल, जो माणसाचा आदर, जे पुण्याचं घरामध्ये पुण्य, एक जिव्हाळा, एक परमार्थ, एक आत्मीयता, काहीच नाही. काही ठिकाणी असेल, आहे बी, सगळं संपल्यावर जगरात नाही, प्रलय होतो लगेच. म्हणून एक अध्यात्म शिकताना आपण एक पायरी चढताना, बुद्धीनं अध्यात्माच्या शिड्या चढल्यावर आणि ग्रंथाचा अनुभव घेतल्यावर आणि पंचकर्म हृदयामध्ये आल्यावर आणि मी कोण कळाल्यावर देहाचा वाद होतो. आता वाद म्हणजे काय? अबाधित परमात्मा जेव्हा प्रगट होतो, अबाधित, ज्याचा वाद नाही तो परमात्मा, ज्याचा वाद होतो ते जगत आहे. आणि जगताच्या पोटात देह आहे का बाहेर आहे जगाच्या? नाही. म्हणून जेव्हा आरंभवाद आणि अपवाद, हे तुम्हाला त्या सर्वांमध्ये विषय येईल. मला काय वाटतं, तुम्हाला हे सांगा ते सांगा, आईला वाटतं हे द्यावं ते माझ्या घरी सगळे ते गारठी, बरोबर आहे ना? घ्यायचं ना गपचूप, म्हणजे त्याचा प्रेमाचा आदर होतो. तस आपल्यापाशी काय नाही आणि आपल्यापाशी बुद्धीमध्ये काय आहे? भेद आहे, संशय आहे. मी देह का मी ब्रह्म, जगत खरं का मिथ्या, सत्य का मिथ्या, कोण सत्य आहे, मिथ्या कोण आहे, मिथ्या कसं असतं, सत्य कुठं असतं, ते कसं दिसतं का, मिथ्या असतं का, सत्य दिसतं का? नाही, दृष्टिगोचरच नाही. हा, सत्य हे अस्तित्व रूपाने व्यापक आहे आणि मिथ्या हे दृष्टिगोचर त्रिपुटीच्या साह्याने. मिथ्या हे वस्तू नसती पण दिसती आणि सत्य हे असतं पण माहित नसतं. सखोल वेदांत आहे. तुम्ही ऐकलं बा, कुठं पाणी घातलं महादेवाला म्हणजे तो कळा प्रगट झाला, हे असं समजू नका गैरसमज. ते कर्म आहे आणि ज्ञान आहे आणि त्याचा अनुभव, ही त्याची खून आहे. ही ब्राह्मी स्थितीमध्ये तो प्रगटतो आणि देह स्थितीमध्ये झाकलेला असतो. जगताला बघताना तो माहित नसतो आणि व्यवहारामध्ये तो बाजूला असतो. त्याच्या विना व्यवहार नसतो, पण तोच माहित नसतो किती पाप असतं. किती वागतो तुम्ही, हे केलं मी ते केलं, आणि 4 धामारे बायका तर लयच फुगत येते फुग्यावानी, आहे की नाही? कुठे जाऊन या मग तर लयच आहे. आणि पण आम्हाला बोललं की उलट उत्तर द्यायला, आम्ही यांचं ऐकतो की त्यांचं उपकार ऐकू नका. विधीनं वागणं आम्ही सांगतो, अविधी बोलत नाही आम्ही. विधी काय आहे? परंपरेनुसार जो आहे तो विधी आहे. तुमच्या मनानं नाचायचा विधी नाहीये. ही भागवस्त्री गाणं वाचणं, असे काम धंदे करणं विधी आहे का? काल मॅडमकडे ब्राह्मण बोलता हसला ते. मॅडम बाहेर गेले, मी म्हणलं हे मला चालत नाही माई, असं कोणी बघितलं नाही आता पण बोलणारी बाई. बाईचा चुका बाई सांगणारी बघितलं नाही. ते ब्राह्मण हादरलं, तुम्ही कोण आहेत? मी म्हणलं कोणी असू दे. कोण आहे तुम्ही? मी म्हणलं परभणीची. हा बरोबर. म्हणलं जिला अधिकारच नाही त्या ग्रंथाला हात लावायचा, तिला काय म्हणून लावायचा? म्हणून हे करी, संपला ना पाऊस थांबला ना, या बायकाचं पाप क्षेत्रात जाऊ जाऊ पुन्हा मला उलट बोलत त्या बायका. ऐकतो न काय ऐकू? उपकार करते का माझ्यावर? विधी विधी, अविधी अविधी, विधीनं पुण्य, अविधीनं पाप आहे. ब्राह्मणाच्या मुखातून सविता लावून सकाळी सविता फळं खाऊन राहायचं. आम्ही ऐकलं भागवत महाराजासोबत राहिले 7-7 दिवस बाहेर. तुम्ही आता निघालात 60-62 ला, आम्ही आधीच.
ब्राह्मणाची एक रूम, आमची एक रूम. आमच्या मध्ये महाराज, मी, आमचे साथ, त्यामध्ये ब्राह्मण, माझे फळ त्यांना, आणि त्यांचा सरबत पण मला, कारण पाणी चालत नाही ना. आणि संध्याकाळी जेवण इथं 3 खाते तर 10 भाग सांगते, पुन्हा बाई सांगते. मी मला असं करू नका, मला तिथल्या बाया बोलतात तोंड बरी करून. मी सोडणार नाही ते कोणालाच, मला बोलायला तर कधीच नाही. मी चुकी सांगतोय तर मग बोला. तुम्ही काही नाच करायचा आणि मी तुमचं ऐकत बसायचं, मला मान्य नाही. तुम्ही कोडग्या सांगून ऐकत तर तुम्ही कोडगे, तुम्हाला पाप कसं करा. तुम्ही ब्राह्मण धराने एवढं ऐकून जर लाज असेल तर काही पुन्हा वरी बोलता म्हणा आम्ही आमचं ऐकतो की नका ऐकू. विधीनं वागायचं सांगते, अविधी करू नका. पाऊस का थांबलाय ताई? संपलाय ना, श्रावण आलाय ना. जून जुलै ऑगस्ट 3 महिने झाले पाऊस नाही. मग हेच कारण ते असे पाप व्हायलेत. मी परभणीत बघितलं ना, त्यांच्याकडे त्यांचं मंदिर मला होतं ऐका, आणि त्यांच्या मध्येच मी पाडी घ्यायचे 9 ते 10 वर्ष. त्याने मला फ्री दिलं, कारण एवढं मोठं मंदिरला भाडे आपण करू शकत नव्हतं. बायका पैसे देत नव्हत्या, मला यायला पैसा लागत होता, जायला रोज 100 रुपये पडत नव्हते. मी पैसा कुठून भरू मंदिराचा? मग ती बाईच म्हणलेलं ऐकायचं, जायचं म्हणलं तेव्हा यायचं. त्यांच्या घरी स्वयंपाक म्हणले जाऊन करायचं. मी त्यामुळे भागवताला महाराज स्वयंपाकाला या. मी गेली पळत, पण वस्तू देणार नाही मंदिरात आपल्याला, वाट जाईल माझा. हे कष्ट केले तर असं फुकट बोलायला आम्हाला नाही पडत जमत. फुकट ऐकायचं, फुकट बोलायचं. त्यांच्याकडे ते महाराज लोक यायचे, तेवढ्या लोक स्वयंपाक केला 25 ते 40 लोकांचा पूर्णाचा. ते महाराज आले, मला आवडत नाही मला माहिती आहे. आणि मग त्यांना वाड्यामध्ये सगळं वाढलं ताट तयार केले, आणि ते म्हणले आम्ही जेवलोत. थोड्या वेळाने जेवतो आम्ही, थोडा आराम करतो. आता ते आधी जेवून आले, पुन्हा जेवून भागू सांगू लागले. ते पूर्णाचं आणि ते कुणाचं मी खायचं. ते असं जेवलं म्हणजे ते समोर मी थांबले नाही. इथे आठवड्यात म्हणे मी निघून गेले. त्या बाईने मला मंदिरातून काढलं. ती बाई माझ्या घरी का जेवली नाही, निघून का गेली. मीटिंग भरवली, मंदिर बंद करायला कुलूप लावा म्हणली, लाईट बिल भरा, खूप खूप वाढली. का तर ती बाई माझ्या घरचं का जेवली नाही. ते मला कुणाचं जेवत नाहीत काय ताई. मी बाटली नाही त्याकडून पाणी प्यायला. ते म्हणले मी जेवून आलो, जेवून भागू सांगणार आहे. मी ह्याच्या समोर राहत नाही, हे तोंडे बघत नाही. म्हणजे पाय तर बळदूरची पाहतो, आणि 4 भागवत करतो, एके दिवशी 5 कीर्तन करतो, पाकिट 5 घेतो. म्हणलं याच्या सावल्या बी थांबू शकत नाही काय, मी चालले. म्हणजे असा आधर्म आम्ही काय म्हणून ऐकायचा तुमचा? मग सांगावं लागेल ना, असं करू नका. तुम्ही शिका, बदला. तुम्हाला बदलायचं नाही ना आम्हाला टोचायचं. एवढा हक्क रे पापाचा. हे पाप आहे म्हणजे हे आता आजकालचं वातावरण चाललंय ना. आणि मी का चुका काढू नको कुणाच्या? विधी विधी, अविधी अविधी. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, विधीनं वागल्यानंतर आपल्या बुद्धीचा प्रवास भगवंताकडे जातो, अविधीनं पापून नरकाकडे जावं लागतं. माझी हीच तळमळ आहे. मला ह्यांच्याकडे काय मिळणार आहे का काय? काहीच नाही बेटा. फक्त जेव्हा अध्यात्मामध्ये तुमचा पाऊल आहे आणि वेदांत तुमच्या हृदयात जात आहे आणि तुम्हाला तुमच्या भवसागरातून बाहेर गुरुजी काढताय, तर तुम्ही विधीचं पालन करा. ब्राह्मण हुडका एखादा, जोर एवढा आहे तुम्हाला करायचं तर हुडकाल ब्राह्मण. आता काल काय झालं होतं अजून एक आहे का, उद्या माझ्या विषयांतर. कारण माझ्याबद्दल गैरसमज झाले तर लोकांमध्ये, हर एका लोकांचं गैरसमज झाले. ही बोलली नातं जुळत आवलं की नाही, माझी भक्ती वाढली की नाही, मला ईश्वराची प्राप्ती झाली की नाही, हे काही प्रश्न असतात की नाही आपल्याला. माझ्या चुका काढायला अजून तुम्ही जन्म नाही, आत्ता आलात माझ्यापाशी, बोलूच नाही टाका काही कोणी. वर्षभर तुम्ही माझ्यासमोर आला, 2 वर्षात 60 वर्ष संसार तुम्ही तोंड बुडिले, आणि मला म्हणता आम्ही ऐकतो. चुकीच आहे ताई. कारण अविधीला मला सांगा, इथून पुढे बोलणारच नाही. मला ना कुणाचं देणं न घेणं आहे. मी कोणाकडे पाऊल नाही टाकत म्हणता, तोंडे बघणार नाही कोणाचं. हे बी माझं आहे निश्चय. खोटं सांगत नाही तर म्हणताय. मला म्हणजे पाप तुमच्या सोबत येतं ते मला नको वाटतं, म्हणून बोलण्याचा प्रसंग येतो. बाकीचं काय काही देणं. तिथून आलं तर त्याने मला खूप आणले.
त्या महाराजाला मी पाया पडले नाही, तिथे थांबले नाही. त्यावेळेला मला म्हणत होता वाडी, आणि ती वाडी घेतली होती आणि त्या वाडीचा तो त्याला आवडली म्हणतो त्याचा मालक बनला. नंतर त्याला समोर आणलं पंचायतीचं, तर त्याच्याकडे प्रमाण नाही. तुझं कस काय काय आहे हे दाखव, हे दे तुझा कसा, ही वाडी. त्याच्यापाशी प्रमाण नाही. ती वाडी फिरायची, तिथे प्रमाण तो मालक तो होता, हा मालक नव्हता. तसं देहरूप वाडी ही पंचमहाभूताची आहे आणि त्याचा मालक तो परमात्मा आहे. कारण भूताला प्रगट करणार तोच आहे आणि तो तुझ्या आत आहे, तुझा संबंध आहे. आणि तो देहाचा संबंध केला आणि ह्या देहाला माझं म्हणू लागला. जेव्हा देहाचा बाध ज्ञानानं होतो, परमात्मा मी असा बोध येतो आणि बुद्धी सावध होती आणि ईश्वराची अनुभूती येते आणि देहाचा संबंध जातो आणि हा खोटा आहे मिथ्याचा निश्चय होतो. आणि तेव्हा बुद्धी रामामध्ये समाविष्ट होती, तेव्हा ही मोक्षाची स्थिती हृदयात प्रगट होती. त्यालाच ज्ञानस्थिती म्हणतात, अज्ञानाचा बाध म्हणतात, विश्वाचा बाध म्हणतात. विश्वाचा बाध आहे तिथं. म्हणून माऊलीचं चिंतन जे आहे ना, आता म्हणजे अज्ञान गेल्यावर, ज्ञान झाल्यावर, आवरण टाकल्यावर, स्वरूप प्रगटल्यावर, परमात्म्याचा आणि माझा संबंध झाल्यावर आणि बुद्धीचं ईश्वराशी ऐक्य झाल्यावर, आता विश्वात्मके दे, मग विश्वातला देव कळतो आणि मग तो अनुभव येतो. देहाचा बाध होतो, स्वचा अनुभव जातो आणि ते स्फुरण तयार होतं आणि तो मी आहे असं कळतं, देह मी नाही असं समजतं आणि बुद्धी देहाकडनं जाता ईश्वरामध्ये समाविष्ट होती आणि नंतरची स्थिती अबाधित, जगाचा बाध करून अबाधित असती. ती वृत्ती देहाला धरत नसती, व्यवहारात थांबत नसती, गुण तिला शिवत नसतो, विकार होत नसतो, परमात्म्या वाचून त्याला काही दिसत नसतं. तोच महात्मा असतो, तो आपल्या महिमेत असतो. तो कर्म धर्म सांभाळून आपल्या आपल्या स्थितीला भोगत असतो. देह स्थितीचा त्याग असतो आणि वर्णाश्रमचं पालन असतं आणि आत्मस्वरूपाचा संबंध असतो आणि त्या ठिकाणी दुसरं काही त्याला दिसत नसतं. केवळ तो आहे, तो मी आहे, तो आत आहे, तो बाहेर आहे आणि त्याचा स्पर्श आहे, जगाचा उत्कर्ष नाही. आणि तो माझ्यात आहे तर तोच मी आहे, हे येतं आणि जातं स्वरूपावर. आज माझा 10व्या अध्यायापर्यंत 2 दिवसात माझं पारायण झालं. मॅडम म्हणत मी बसा पारायण करा, म्हणलं ठीक आहे. माझं राहिले होतं श्रावण महिन्यातलं आणि प्रवास सध्या पारायण पण अभ्यास चिंतन चालू आहे, करणं पण खूप आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी टिप्स काढल्या, तुम्हाला उद्या देणार आहे. ती उद्या मी पंचकर्म घेणार नाहीये. मी जे वाचले आणि भगवंताचे जे बोल आहे, अर्जुनाचं जे उत्तर आहे, प्रश्न आहे आणि भगवंताचं उत्तर आहे, हे त्याच्यामध्ये तुम्हाला मी शोधून ठेवते आज संध्याकाळी आणि ते टिप्स काढले. मला तुम्हाला सांगायचंय, रात्री सांगितलं नाही मला. हो, हा, की भगवंत म्हणतो जर अध्यात्म सांगायचं तर मलाच बोलावं लागतं. मी बोलवलं वेदू बोलीन, इथं साधे आहे. पण काही ठिकाणी भगवंतानं प्रश्नाचं उत्तर दिलं ना अर्जुनाला, की तू असं का करतोस आणि हे सत्य आहे. आणि अर्जुन सावध झाला, अर्जुन बेसावध होता ते मला माहितीच आहे. पण काही गूढ रहस्य तिथे उत्तर दिले, एका शब्दात तिथे उत्तर दिलेले. असं मला स्वाक लावत होता. मी अशी बसलं तर असं हाल वाटत नव्हतं मला, असे ग्रंथ खालते वाटत नव्हतं काही, इतकं बेधुंद झालते. कारण 6 ते 3 वर्ष 9 वर्ष चिंतन झाले माऊलींचं. तर ती माऊली तर पटापट पाठ झाली, त्याच्याकडे बघायचं कामच नाही, सटा आतून यायला. पण त्याचा अर्थबोध इतका प्रगट व्हायलाय, तर त्या टिप्स काढले तुम्हाला द्यायसाठी, की भगवंताची वाणी कशी, अर्जुनाचा बोध कसा, जगतातला त्याच्या हृदयातला अविद्या कशी, त्याचा मोह कसा आला आणि मोह गेल्यानंतर अर्जुन कसा बोलू लागला, उत्तर कसे देऊ लागले आणि गीतेचा सार हृदयामध्ये अर्जुनामध्ये कसा आला. गीता आणि अर्जुन एक झाले. गीता आणि अर्जुन एक झाले. कसे झाले ते तुम्हाला सांगते. आणि त्याचं तेवढी ओव्या काही पाठ नाहीत. आता मला त्यावेळेस सांगताना आपोआप म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरी चिंतन करताना 3-3 तास बसायचे रोज. तर ती सगळं जीवेवर राहिली ना, हे शब्द, पूर्ण वाक्य, दृष्टांत, सिद्धांत. कारण 9 वर्षाचा तर 10 वर्ष झालेला अभ्यास आणि आमच्या आधी अमृत अनुभव. तेव्हा ह्या वेदांत ग्रंथाचा पाया पक्का झालेला महाराजांमुळे. म्हणून आपण कच्चे आहेत. अजून वाटतं मला त्याच्यात कळत नाही, त्याच्यातलं कळत नाही, त्याच्यातलं कळत नाही असं. आम्ही तर कुठे. तिसरा अध्यात काय आहे, मी तुम्हाला ते टिप्स काढून देणार आहे. दुसरा काय बोलले तुम्हाला म्हणते ना, जातात बायका हिंडतात पण काहीच येत नाही, मग ह्याच्यामुळेच बोलते ना. तुमचे दुश्मन म्हणून बोलत नाही, मग तुम्ही जातात तर काय घेऊन या ना. आता लेकीच्या घरी गेली, लेकीची भेट झाली नाही, वापस आली स्टेशन, असं होते का?
असं होतंय का? मग तू लिखीच्या घरून भेट देऊन त्याला काय ते देऊन येतीस, त्याचं काय घेऊन येतीस? प्रेम देती बाकी जाऊ द्या डबडे. पण तसं मग भागवता जाते, कुठे हिंडायला जाते, काय ऐकायला जाते, बरं पासाठी ऐकायला टाळून देत बायका. मी विचारलं शब्द सांगता आला नाही. पावर असते तर महाग अधिकार असतो, कळणं हे बुद्धीचं असतं आणि समजून देणं अंतःकरणाचा अधिकार पावर असते पुण्याची. तेव्हा गोष्टीत तो वेद कळतो आणि अज्ञान जळतं. आणि ती बुद्धी भगवंतात विलीन होती आणि मनाची शांती होऊन मनाला आत्मस्थिती प्रगट होती आणि देहस्थिती ती मन टाकून देतं. तसा कचरा तुम्ही टाकून देतात आणि स्वच्छ घर करतात, तसा अहंकाराचा कचरा बोध टाकून देतं आणि अहंकार त्या चार त्याचे सैन्याचे छत्र चलत ध्वजा ओळा पडत पडावित. ते कालचा विषय झाला. ते चतुरंगी सैन्य मला कळच ना, चतुरंगी सैन्य मी थांबले. मी कळानंतर पुढे जात नाही ज्ञानेश्वरी, जातच नाही, भडभड वाचतच नाही. निवांत शांत चित्रा एकाग्र मनानं ओवी चलत राहते, आज जात राहते, बोध येत राहतो, समाधी लागत राहते, अनुभव येत राहतो आणि पान पलटत जात. ही सिद्धी म्हणतात ज्ञानाची. मग चतुरंग सैन्य मला कळत नाही. मग चतुरंग सैन्य म्हणलं मनबुद्धी चित्त अहंकाराचे ध्वज उभारले वरी, ते सैन्याला मी मारून टाकले. चतुरंग सैन्य मला कळून मी थांबले आणि कळायला पुढे गेले. संसार तेवढा कळू नये, परमार्थ अति कळावा. तुम्हाला संसार अति कळतो म्हणून भडकतात नाही का? खोटे माझा. हे कळायला तमोगुण जळूनच जातो. हे कळत नाही म्हणून तमोगुण तुमचा जीव घेतो. हे तितकंच सरकार आहे. तुम्हाला मान्य नाही तर तुम्ही तुमच्या अवगुण धरून बसतात. तुम्हाला तमोगुणात राहायचं, मरायचं तर मरा ना. आमचं काय चाललं? नरकात जावं लागतं तमोगुणानं. तमोगुण हा मांग आहे, चांडाळे विटाळे, चांडाळे मांगळे विटाळे, देहदुर्गीचे धोंड, हे मांग आहेत तुमचे बोधाच्या मार्गावर जाणारे. सांगितले तुम्हाला ते. तुम्हाला तमोगुण सांगून समोरच्याला मला चांगलं म्हणा ही अपेक्षा असती, ती पूर्ण होत नसती, कधीच होत नसती. म्हणजे गुणाला सोडून भगवंताकडे जावं लागतं. त्रिगुणम त्रिगुणाकारम वेलवतारा म्हणतात की हो, ज्ञानाचा तिसरा डोळा उघडावा लागतो. एक बेलपत्र शिवावर पडून काय म्हणतात पाठ करू करू टाकले गुण. 3 गुण महादेवाला पंडीवर बेल व्हायला तर तिसरा डोळा काढतो. ज्ञानाचा दृष्टी येते, अज्ञान जातो, जगत बंद होतो, आत्मज्ञान आत्मस्थिती प्रगट होती आणि चौकडी अनुभूती ईश्वराच्या येते. जगताची स्थिती संपून जाती. वृत्ती विकाराला सोडून निर्विकारामध्ये येतील. तिला सगळं निर्विकार होतं. वृत्तीमध्ये विकार नाही, वृत्तीमध्ये भेद नाही, अहंकार उत्पन्न होत नाही आणि देहाचा संबंध ती बुद्धी जाणत नाही, कारण ती ईश्वरामध्ये समाविष्ट असती. तिला फक्त तो दिसतो आणि तोच परमात्मा असतो आणि तो मी आहे असा अनुभव घेती आणि देहातून भिन्न होती की ज्ञानाची स्थिती महात्म्याची असती, आपल्यासारख्याची नसती. साष्टांग दंडवत माऊली. आणि चिंतन म्हणजे काय? गीता पाठ केली, श्लोक सांगितला म्हणजे गीता कळाली असं गैरसमज करू नका ना. मी तुम्हाला म्हणा रुटीन चेक बायकाचा रोजचा असं हसू आलं मला. उलट आणि त्याच्या अनुभवामध्ये राहा. कशाला बघते पसारा सगळा? त्या पसाराला जीव लावणारी बाई कधीच तरत नाही, कधीच नाही. केवढी भावना संसाराची, केवढे भूत बसले डोक्यावर त्या व्यवहाराचं. काय अधिकार आहे? शून्य. बोध इथे नाचावा, मनानं हसावं, वेदांताकडे जावं, सद्गुरूचा दास व्हावं, सद्गुरूचा दास व्हावं, वेदांतात पास व्हावं, अनुभवात खास व्हावं, ईश्वराचं नातं यावं, जगाचं नातं जावं. मी कोण हे कळावं आणि देहाचा बात करून मनानं ईश्वराकडे वळावं. त्याला सिद्धांती म्हणावं. तुमच का मी बोलले ती आले, तिने कथा ऐकली, मातीचा स्वतःची ओळख करून घ्या ना. ओळखच नाही, देहाची ओळख संपतच नाही, क्रोध सरकतच नाही, जगाचा वाद होतच नाही, परमात्म्याची स्थिती होतच नाही, देह स्थिती जातच नाही. अरे मग कोणता परमात्मा आहे तुमचा? आणि संसार डोक्यात निघतच नाही. हे करायचं, ते झालं किती, ते झालं किती, आणि पुन्हा घरातल्या पोते हे झाले किती. अरे देव, वाचून म्हणत नाही, पण अध्यात्माकडे आल्यावर ते जरा थांबवून ह्याच्यात मन लांबवावं. काय सांग
सांगितले वाडी काय भूत काय. आता पुढे अभ्यास नाही करायला मी नुसतं वाचून दाखवणार. पुढे सगळं गोष्ट पाठ करावं लागते, वाचावं लागते. गोष्ट का पाठ करून घ्या म्हणजे कसं करतात का बाय गया त्यांचं श्रावण संपवणं, पुन्हा लक्ष्मी येते. आता पंचकर्मानं चातुर्मास आला, आता माझं पाप आहे त्यांचं पुण्य. त्यांचे तू बुद्धीचं रुटीन केलंय तर ती बुद्धी त्या बोधातच राहती आणि वेदाची संपत्ती येते आणि अज्ञानाची माती होती. ती असते ती वृत्ती टाकून देते आणि ती वृत्ती ईश्वराकडे राहते आणि तो मी असा अनुभव घेते, पण निश्चय होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायचा आणि बाद होत नाही म्हणून अभेदात जायचं. अभेदामध्ये गेल्यावर बाद आहे आणि भेदात आल्यावर ईश्वराचं काही देणं घेणं नाही. म्हणून भेदात आहे का अभेदात आहे हे कळत नाही म्हणून पानं उठते देऊन सांगते तुम्हाला 2-2 तास एकदा तिथं कर्मातच बसते ती. अक्कल वेळ कुठं बसावं, किती वेळ कसा द्यावा, आत्मचिंतन करावं, अनुभव आत्मूती घ्यावी. आज वेदांताची काय स्थिती आहे, पंचकर्मात काय बोलले, वेद काय असतं, कर्मात किती राहावं, कर्मात राहून वेद चाललाय त्या पागल कळविलं. हा वेदाचे चिंतन आहे, ते कर्माचं संरक्षण आहे. ते कर्म झाल्या बाहेर आता बाथरूम मध्ये स्नान केलं किती व्यवस्था तुम्ही तसंच व्यवहार तसाच व्यवहार आहे ना. किती काम झाले ते बाहेर येतात. आता बाथरूम मध्ये दिवसभर बसवायला कोणी बसतं का, मग तुम्ही कर्म सोडत नाही. अरे देवा, सोडलं वेदांताकडे आलो, अध्यात्म चिंतन करायला ते कर्म दिवसाच्या आधी पार पाडायचं आणि श्रवणात येऊन त्याचा अभ्यास करायचा, अनुवाद करायचा, लिखाण करायचं, दादा वाचन करायचं. त्याला ह्यामध्ये लाल बटन दाबले उपकार केला ताईवर. त्यांचा उपकार आमच्यावर आहे बापू. अवघड आहे ताई, लय अवघड आहे. करून जमीन तर विषय सुरू करते. 5 मिनिटं जास्त आहे. तुम्हाला गडबड आहे का? नाही. असं बघतो तू आपला आहे असे समजू नको. त्याचा त्यात परत कर म्हणजे देह दृश्य आहे आणि त्यामुळे तो आपण नाही आणि पंचमहाभूताचा असल्यामुळे आपलाही नाही. ते दृश्य आहे, याच्या थोडं बोलू आपण. तो आपला नाही, तो पंचमहाभूताचा आहे. पंचभूत तू नाहीस. तू पंचमहाभूताला जाणणार आहेस, हे माझं आहे म्हणणार आहेस. माझं म्हणणारी वृत्ती आहे त्यावर तू भिन्न आहेस. खूप सूक्ष्मता आहे. हा सखोल आहे म्हणूनच कळत नाही. ह्यांचं वय जे वेदांताचं वैभव या लोकांना कळत नाही का, हे सूक्ष्म जात आहेत नाही, सांगितलेलं कळत नाही. बऱ्यापैकी लोकांना कळतं, बऱ्यापैकी लोकांना कळत नाही. कारण हा बुद्धीचा विषय बेटा, पाहण्याचा विषय नाहीये. वेदांत हा बुद्धीचे जे वैभव असेल, अधिकार असेल, पात्रता असेल अंतःकरणाचं, तर तो वेदांत कळतो. नाहीतर मग मागं हे कर्माकडे काय येतात बायका, त्यांना वेदांताची स्थिती नाही घेता येत, अधिकार नाही, पात्रता नाही, अवलोकन नाही, अभ्यास नाही, निग्रह नाही, वैराग्य नाही, विवेकाचा तर पत्ताच नाही. त्याच्याकडे विवेक, अधिकार आहे, वैराग्य आहे, ज्याला श्रवणाचा अति लोभ आहे, ज्याला मुक्तीची जी आस आहे, प्यास आहे, तर तो व्यवहारात नाही टिकू शकत, कर्मात नाही जगू शकत, परमात्म्याला नाही सोडू शकत आणि जगताला सत्यत्व देत नाही. देहाचा संबंध तो वृत्तीने करू शकत नाही, कारण संबंध त्याने परमात्म्याचं अवलोकन केलेला असतो. जेव्हा परमात्म्याचा संबंध बुद्धी धरती तर ती देहात कधीच नसते. ती ईश्वरामध्ये समाविष्ट असते, बोधाचं वैभव असतं, ज्ञानाचं फळ असतं, साधूची कृपा असते आणि वेदांताची स्थिती असते. हे फळ देतं आपल्याला की बुद्धीला भगवंतापाशी नेतं. हे ग्रंथ बेटा तुम्हाला समजत नाही साहेब का की कशाने काय होतं. जेव्हा हे कळतं महत्व तर माणूस तिकडे जातच नाही. तसं मी तुम्हाला साधं उदाहरण देते बेटा, की जेव्हा आपलं गिऱ्हाईक सुरू झालं तर मालक जेव्हा तर घरी येतो का आपलं, ते म्हणतो अगं गिऱ्हाईक तुला कळते की नाही, बस टेबल तुम्ही आसन नेलं तिला वरी बसून असं बस खाली बसून ऐका. आता तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा आपल्याला समोरून काही येते धन तर हे ज्ञान येते. दुकानात धन येते बेटा, लागतं सगळं, व्यवहार आहे, हा संसार आहे, याला सगळं काय लागतं. जेव्हा धन येतं तर मालक भूक विसरतो, ज्ञान आल्यावर समोरून अज्ञान विसरतो, संपत. इथे विसरत नाही, तिथं भूक विसरतो, इथं अज्ञानाचा नाश होतो. ज्ञान आल्यावर बुद्धीमध्ये अज्ञान भस्म होतं, परमात्मा प्रगट होतो, वृत्ती देहातून अलग होती, विवेकाची संपत्ती येते, बुद्धी ईश्वरामध्ये समाविष्ट होती. फक्त सद्गुरू ऐक्य करतात ते महावाक्याला इथपर्यंत तुम्ही करतात, पुढचं वाक्य सद्गुरू करतात. कारण विचार सागरमध्ये महावाक्य आहे, त्याला माहिती 4 महावाक्याचा 4 विचार आहे.
तीन महावाक्य अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, आयमात्मा ब्रह्म, हे तो राम आहे सांगायचे. तर ते तो आहे कळायला सांगायला तत्वमसी आहे. अभ्यास पर एकच आहे आणि अनुभव पर तीन आहे. ते तू ते तू ते तू. आयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञान ब्रह्म. प्रज्ञा म्हणजे जीव, जीव ब्रह्मच आहे. तो देह कस काय झाला? मग देह कशा झाला? तर अज्ञानामुळे झाला, वासनेमुळे झाला, व्यवहारामुळे झाला आणि तुम्हीमुळे झाला. कर्म आलं ना मग तुमचं मध्ये. मग कर्माचा भोग घ्यायला जन्म आला ना. मग जन्म आल्यावर मोक्ष कुठे? म्हणून कर्म करताना निष्कर्म करता येत नाही. म्हणून तुम्हाला तेच सांगायचं मला. कर्म करताना ते निष्कर्म झालं नाही, कर्मयोग झाला नाही, कर्म संन्यास झाला नाही, तर तुम्हाला कर्म टाकताच येत नाही. कर्माचं पुण्य संपतच नाही आणि तुमच्या अधोगती सरकतच नाही. तुम्ही स्वरूपामध्ये प्रवेश बुद्धी करतच नाही आणि तुम्हाला रामाची ओळख होतच नाही. तुमचा जन्म अभाव होतच नाही, कारण दृश्य तुम्हाला सोडा वाटतच नाही. फुल वालन, बेल वालन, पाणी टाकाना, मम म्हणाल, हॅम म्हणाल, टॅम म्हणाल, टॅम म्हणतले काही. ही स्वतःची शक्ती सगळी. इथं काय असं ऐकून ते करा म्हणलं की केलं, ती बाई गेली, सांगा गोत्र हेट, इथं सगळं संपत आहे. पण तो तो पाय आहे, ज्ञानाला तो आधार आहे. जसं जमीन भूमी झाडाच्या मुळ्यात कच्च धरून पडती आणि ती खाली जाऊन त्याला पाणी घेऊन त्याला पानं फळं फुलं आणती, पण नुसती जमीन पण नाही. ते जर बी जर खराब असेल तर त्याला पानं नाही, फुलं नाही. जमीन जेवढी पक्की तसं बीज पण मजबूत आणि बोधाचं पाणी पण तेवढं पवित्र, म्हणजे अंतःकरण. तर त्याला मोक्षाचे फळं फुलं येते. नाहीतर काय, किडका दाना, पेरली ज्वारी किडकी आणि ती बाई म्हणते पेरली. हे कर्म संबंध म्हणजे किडका दाना, ती उगवतच नाही. कारण भगवंताकडे मनाला जाताच येत नाही, कारण त्या कर्माचं पुण्य त्याला भोगावं लागतं. कर्म निष्कर्म कर्मयोग झाला नाही तर ते कर्म तुमच्या पदरात देव टाकतोच, जगात पुन्हा आणतोच, तुम्हाला दुःख सुख देतोच. पण जगताचा बाद झाल्यावर कर्म बाजूला जातो, भेद संपून जातो, अभेद प्रगट होतो आणि दृश्य हे मावळल्या जातं आणि दृश्य नाही हे सिद्ध होतं. आता दृश्य कसं नाही हे तुम्हाला इथपर्यंत सांगायसाठी इतकं मागे गेले. आता ऐका कसं ते. कारण तुम्ही एक सांगा, कर्मात अडकून ये. कर्म जास्त आवडतं बायकाला. लय आवडतं ताई. नाही खोटं नाही बोलत, कारण जेव्हा करतेच बघायला मी चिंतन ऐकून कर्मात येत बायका. करू नये असं नाही, पण अनुभव देत नाही, तिथे चित्त राहत नाही, हृदयात बोध नांदत नाही, वृत्तीला मी कोण कळत नाही, देहाचा वाद होत नाही, ईश्वराचा संबंध येत नाही आणि परमात्म्याची ओळख होत नाही. तोवर सुख तुम्हाला मिळत नाही, दुःख तुमचं संपत नाही. हे सिद्धांत लिहून ठेवायचं. काय करू नका म्हणतच नाही आम्ही, पण तुम्ही तिथे अडकून हे सोडून देतात. ऐकलं म्हणून उपकार केले का आमच्यावर? कुठं अनुवाद आहे, कुठं लिखाण आहे? जे करेल ते चांगलंय, ते अनुभव सांगा, अनुवाद करा. काय कट गेलं, काय आलं सांगा. म्हणजे बदल नाही वृत्तीचा बदल पाहिजे आम्हाला. अहंकारचा नाश पाहिजे, भेद त्याचा पूर्ण विलय झाला. भेद थांबलाच नाही पाहिजे, अभेद संपलाच नाही पाहिजे, देहाचा संबंध वृत्तीने केलाच नाही पाहिजे, मनात संशय आलाच नाही पाहिजे, परमात्मा बुद्धीतून बाहेर गेलाच नाही पाहिजे. त्याला अभेद म्हणतात. वापरू नका ताई, कारण कसं आहे ताई, इतकं सांगून बघ आरोप आमच्यावर तर वाईट होत. बरोबर आहे का? चूक आहे, कोणी करत नाही. जे बी करते त्यांना कळते ना. तुम्ही करता म्हणून तुम्हाला ते कळत झालं. ते खूप जण वाटते ही बोलतात, मी दोषाला, अधर्माला, अविधीला बोलते, विधीला नाही. तुम्ही अविधीने वागला मी तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही, आणि तुम्ही जर असं वागलात तर मी तुम्हाला कधीही माझा अनुग्रह होणार नाही. लक्षात ठेवायचं. कारण गुरुजीला अविधी पटत नाही, संप्रदाय गुरुजींचा आहे, माझा नाही. आणि मला एवढं बोलता येत नाही, मला व्यवहार करते मी, आऊच करते. तरी माझं खरं असं मला बाजू म्हणता येत नाही, रडते. सत्य असं मला बोलता येत नाही, मग ते मला जमत नाही तर मी स्वीकारले. हे जमतंय. एकच अधिकार, दोन अधिकार नसतात, एकदा एकच येत असते, दोन नसते. आता ऐका,
शिष्या हा हे पंचमहाभूताचा आहे, स्वभाव तो आपला आहे असं समजू नको. आता किती सुंदर आहे ते, आपला आहे समजू नको, ठीक आहे. आणि त्याचा त्यास परत कर म्हणजे देह दृश्य आहे, परत कर. आता कुणाला करायचा? देवाचा आहे, त्याने दिलाय, त्याने आकार दिलाय. आता तुम्हाला मी रामन दाखवते ना, मग फुटल्या पडलं शाखा, म्हणजे हात पाय ते पडला होतास की बंदी खाणी, तिथं कसली माता पिता याचा विचार करीली आता. मग फुटल्या पल्लव शाखा का रामी नामुका, जो अंतकाळचा सखा का रामी नामुका, तिथं कसली माता पिता याचा विचार करी रे आता. आकार घडवताना तो ईश्वर घडवतो ना. प्रत्येक गोष्ट त्याच्याच होती. आपण म्हणतो मी हुशार हुशार तर हुशार. आता तो आपला समजू नको आणि त्यास परत कर. शब्द बघा, त्याचा त्यास परत कर म्हणजे पंचमहाभूताचा आहे निश्चय कर, त्याला म्हणतात त्याचा त्यास आहे परत कर. ठीक आहे. म्हणजे देह दृश्य आहे, त्यामुळे तो आपण नाही. देह कसा आहे? दृश्य आहे. तो वृत्तीच्या संबंधाने दिसतो आणि भगवंत वृत्ती वाचून असतो. हे सिद्धांतपर शब्द असतात बेटा. मग आम्हाला वाटतं तुम्ही पकडावं, लिहावं, समजून घ्यावं, तर ते काय झाले पागल कर्मात. हे वाचण्यात आज हे वाचायचं, दुसऱ्या हे वाचायचं, तिसऱ्या ते वाचायचं आणि झालं पुन्हा कर्मात मरायचं. चिंतन माहित नाही, वेळ संपला का कळत नाही, वृत्ती देहाला सोडत नाही, अभिमान टाकत नाही. मग तुम्ही कर्मातच आहेत ना, आम्हाला दिसतंय. सांगायचं गरज काय? रुटीन चेकअप त्यांचा रोजच आहे. आपलं महिन्याला त्यांचं रोज करा, तिथंच करा, कर्मच करा शेवटपर्यंत उलट्या पाणी, दुसरं काय करू नका. कारण ज्ञानामध्ये अधिकारानंतर अनुभूतीसाठी चिंतन, अभ्यास आणि अनुभूती असते. आपल्याला देहस्थिती संपली की नाही हे तपासायचं असतं. वृत्ती ईश्वरात आहे का, देहात आहे का, प्रपंचात आहे का, व्यवहारात आहे का, सुख दुःखात आहे का, कर्मात आहे, कशात आहे, वृत्ती तिला बाजूला काढायचं असतं. संशयाला सोडायचं असतं, मन भगवंताकडे धाडायचं असतं आणि तो मी आहे असा अनुभव घ्यायचा असतो. देह मी नाही असं समजायचं असतं आणि देहाला वृत्तीतून बाजूला करून आपल्या स्वरूपामध्ये आपण गेलोत की नाही हे टेस्टिंग असते. ज्ञानी लोकांचे. अज्ञानाचं आपल्याला ते काय कळत, ज्याला कळतं ते करते काय की माझा संबंध कुणाशी आहे, तत्पशी आहे का देहाशी आहे, माझी वृत्ती अंतर्मुख आहे बाहेर आहे, तो आपण नाही. इथं आपण आणतो याचं विश्लेषण कर थोडस. दृश्य कशाला म्हणायचं, तो आपण नाही का म्हणजे. देह दृश्य आहे, जगत दृश्य आहे, प्रत्येक वस्तू जे दिसते ते दृश्य आहे. मग तिथे ईश्वर दिसलेला साकार पण दृश्यच आहे, डगमग करायचं नाही ना. जे जे वृत्तीनं दाखवलं ते दृश्य आहे आणि वृत्तीचा बाद केला जे परमात्मा प्रगटला तो अदृश्य आहे. कारण तो वस्तू गोचर आहे, तो वस्तू अगोचर आहे, जगत गोचर आहे. आणि शब्द वैदिक बेटा नवीन लोकांना कळतच नाहीत. गोचर म्हणजे वृत्तीनं त्या खोट्या पदार्थाला दाखवणं, अगोचर म्हणजे परमात्म्याला वृत्तीला न दाखवता येणं. सूक्ष्म बेटा वेद आहे हा. त्यांना वाटतं एकदा ऐकलं सगळंच कळालं, तसं नसतं. खूप 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 ऐकावं लागतं. म्हणून हे पान उलटणं बंद करून ऐकत राहा, त्यामध्ये आम्ही असं करणारच. काय सांगतो तुम्हाला, जेव्हा मी पाठात होतो ना, आम्हाला कुठलंच काय वेळ नव्हतं. फक्त आत्मचिंतन आणि ग्रंथ लिखाण वाचन अनुवाद, दुसरा विषयच नव्हता मध्ये काय. संत, त्यांचा ग्रंथ आणि वेदांत आणि आपलं मन शांत, याच्या पलीकडे व्यवहार काय आहे काय नाही उच्च नाही. आता असं उत बी नव्हतं हा उत नव्हतं. आपलं जायचं साध्या साडीत, ऐकायचं, यायचं, लिहायचं, बोलायचं, चिंतन करायचं, ग्रंथाचं अनुष्ठान करायचं, प्रत्येक ग्रंथाचं अवलोकन करायचं, लिखाण करायचं, अनुवाद 40 वेळा पाठ करायचा, कधी 50 वेळी पाठ करायच्या. रोजच्या 50-40 ओळी पाठ करत होतो. मन पाहणं उलट आवडत नाही आम्हाला. तुम्ही निग्रह करा, अभ्यास करा, तपश्चर्या करा, मनाला थोडस तपासून घ्या, आपल्याला काय आवडतं समजून घ्या, काय आवडू नये हे कळून घ्या. आपला श्वास, आपला आयुष्य, आपला काल जर भगवंताला दिला तर तो तुमच्या समोर येतो, तुमच्या सोबत राहतो. तुम्ही जर त्याला दिलाच नाही तर तो काय करतो, काय त्याला वाटतं बेल व्हायला की सगळं झालं, सगळं झालं वाटतं तिला. काय झालं ते कर्म आहे. सुरुवात LKG डब्बा खाते नीती घरला मरती.
लेकरू गोड बोलतोय, डबा खात जात शाळेत. तसं गेली शाळेत आली, खाऊन डब्बा. LKG. मास्तर नाही, अभ्यास नाही, वही नाही, पेन नाही. डबा खायला गेली, डबा कोण आली, बॅग घेऊन गेली, रिकामी आली. तसं LKG कर्म सुरुवात आहे. त्याला वाटतं आम्ही धन्य झालो, शिखरावर गेलो. अरे देवा. आता ऐका, देह दृश्य आहे त्यामुळे तो आपण नाही. आपण नाही का म्हणले? दृश्य जे असतं ते सत्य नसतं, दिसून ते खोटं असतं. कारण भ्रमयुक्त पदार्थ दिसतात पण परमात्मा दिसत नाही. कारण तो अनुभवाचा विषय आहे. दिसणं हे जगत आहे आणि अस्तित्व हे भगवंत आहे. दिसणं दृश्य जगत आहे आणि अस्तित्व भगवंत आहे. मग राम म्हणा, विष्णू म्हणा, महादेव म्हणा, कृष्ण म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. दिसणं हे रूप जगताचे आहे आणि जगतात अस्तित्व रामाचे. अस्तित्व हे वृत्ती वाचून आहे आणि जगत हे वृत्ती वाचून दिसतच नाही. वृत्ती जगताकडे जातीन दाखवते, हे आहे, ते आहे, ते आहे. रेणुकाली कळायला बोला पुन्हा दाखवलं. वृत्ती गेली, एका क्षणात आली आणि ती आहे हे समजून ज्ञान करून दिलं. एका क्षणात ज्ञान होत ते कोणतं जगताचं. पण भगवंताचं ज्ञान वेगळंय, जगताचं ज्ञान वेगळंय. जगताचं ज्ञान अविद्येमुळे, भगवंताचं ज्ञान ब्रह्मज्ञानामुळे. सुखीरा कसं म्हणजे एक टिप्स कसे करते सारिका, त्या मला बोलल्या का आम्ही वाचतो ताई ऐकताना. सारिका तुम्ही मध्ये गेल्या बोलू लागल्या का आम्ही वाचतो, तिथं कळतं छान. पुन्हा काही आणि देहाचा संबंध बंद होतो. तो स्वतः राम. म्हणून देहाचा संबंध तू करू नको सांगायले. दृश्य हे देह आहे आणि तू त्याला पाहणारा द्रष्टा आहेस आणि द्रष्टा हा चिन्मय असतो, चैतन्य असतो. पाहणारा हा आत्माराम असतो. दिसणारं जगत असतं. समजून देणारे संत असते, कळणारे ग्रंथ असते, अनुभूती आत असते आणि स्थिती वेदांताची असती. परमात्म्याचा संबंध असतो, देहाचा संबंध संपलेला असतो. तो ब्रह्मविद्ता आपल्या महिमेत असतो. त्याच्या शक्तीत दृश्य नसतं, त्याचा संबंध देहाचा नसतो आणि त्याला वासना उरलेली नसती. कारण वासना रहित तोच परमात्मा असतो आणि वासना असते तिथं तो अनात्म्याकडे असतो. जिथं वासना नाही तो परमात्मा, जिथं वासना आहे तो अनात्म्याकडे. साष्टांग एकच शब्द दृश्य आहे आणि हेच कळायला पाहिजे आपल्याला. हे कळणं महत्वाचं. संसार करणं, देह करणं, राग करणं, लोभ करणं, द्वेष करणं, हे कळणं महत्वाचं नाही. अधोगतीचं आणि हे कळणं स्वरूपस्थितीचं. हे कळाल्यावर बुद्धी स्वरूपामध्ये स्थगित होती, ईश्वराची भेट होती, आनंदाला सुरुवात होती आणि दुःखाची माती होती. ही आत्मस्थिती राहती आणि तोच परमात्मा होतो, तो ब्रह्मवेत्ता असतो, जो की आपला महिमेत असतो. आता महिमा कशी काय नंतर सांगाल तुम्हाला, तो पण सांगायचा विषय ऐकासारखाच आहे. की जो बुद्धी देहात नसती, अनुभवात असती, ईश्वरामध्ये समाविष्ट असती, तिथं अविद्या नसती, तिथं ब्रह्मविद्या असती, तिथं फक्त एकांत असतो, सगळा भगवंत असतो आणि तो नारायण स्वतः नारायण बनलेला असतो. मूळ पदावर बुद्धी येते. ती बुद्धी आपल्याला स्वतःला पाहते, त्याला सुसंवेद्या म्हणतात. सोला सोची ओळख, सोला सोची ओळख, सुसंवेद्या. बुद्धी आपल्या स्वरूपावर येते, मी तो आहे असं जाणून घेते आणि त्या ईश्वरामध्ये समाविष्ट होती. ही ज्ञानाची महास्थिती, त्याला महाकाल म्हणतात. कालाचा महाकाल जो ओंकारेश्वर. म्हणजे कालाच्या पुढे येतो, त्याच्या हातात काळ आहे बिन कालाला नाच करायचा नाही. तसं ज्यानं जगताचा काल महाकाल करून टाकला म्हणजे त्याचा काल कालाच्या पुढे गेली बुद्धी, महाकाल झाला तो. खूप सुंदर आहे तो बेटा. कधी कधी असं ठक्क होत ते. कारण महाकाल त्याला का म्हणले ते शंकराला, त्याची एवढी पूजा का, भस्म आरती का, सगळं जगत भस्म म्हणून त्याला भस्म आरती. सगळं विश्वाचं भस्मच आहे. तो भस्म लावून दाखवतोय, हे सगळं दिसणारं भस्म आहे, मी ते भस्म अंगावर घेतो पण भस्म आरती. दिसतानाच भस्म आहे. कारण जगताला सत्ता नाही, ती नाहीच आहे. आणि शेवटी तिची राखच आहे म्हणून तो स्मशानात आहे. आपली जागा तीच आहे म्हणून आदर्श तोच आहे. ब्रह्मविद्ता आपल्या महिमेत आहे. जगत नाही तर नाश कुणाचा, देव भिन्न नाही तर भक्ती कुणाची. तो माझा रूप आहे तर जायचं कुठं आणि तो माझ्या सोबत आहे पाहायचं कुठं.
ही उच्च भाषा आहे बरं का. मी का बोलत नाही तर भक्ती मती जाईल लोकांची. भक्तीची गरज आहे तुम्हाला, मला, जगाला, विश्वाला. की भक्तीने हे विश्व तरतंय, पुण्यानंच तरतंय जगात. भक्ती आधी बी आहे, मध्ये बी आहे, नंतर बी आहे. पण अभेद भक्ती करते. ज्ञान झालंय भक्ती करावंच नाही. होतीच, करावं नाही होतीच. अपभूती. काय बोलले भगवंत? तो असे ते माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंदोजा. तो जर फक्त पृथ्वीवर असला तर पूजा झाली. म्हणून ज्ञान श्रेष्ठ कशामुळे तर असं त्याला काही केलं तरी बिघडत नाही, न बिघडत. म्हणून ही ज्ञानाची स्थिती तर मला कळतच नाही. काय करावं आता? करण्यात मरत्यात काही उरत नाही. कशाला केलं तरी बी काही नाही, न केलं तरी बी काही. आता राजा पंतप्रधान मोदी काम करतो का? सही करतो, साईन हाताखाली लोक काम करते. तसं तर परमात्मा मला इंद्रिय काम करते, तो मी नाही करत. असं निश्चय असतो. बापरे, किती छान माऊली. काही करत नाही त्याच्याशिवाय होत नाही. मोदी काय करतो? काहीच करत नाही. त्याच्याशिवाय काय होतंय? काहीच होत नाही. तसं महात्मा काय करतो? करुणा करताय. केलं तर बिघडलं, करून न केलं तरी बिघडत नाही, करून त्याला संबंध राहत नाही. म्हणून ज्ञानी करतं काय, अकर्ता काय. म्हणून एक प्रमंत मागितलं ना, अखंड सोहळे उपाधी वेगळी जाणीवेच्या नाही त्या आकार. अभंग विसरला वेळेस बघा. उपाधी वेगळी जाणीवेच्या अखंड सगळं विसरायला गेले. मला अशा अद्भुत अभंग मी पाठ करते, पण मला आवडत नाही. उपाधी वेगळी नाही त्या विटाळ, नाही त्या विटाळ उपाधी वेगळी जाणीवेच्या. त्याच्यात एक गेलं प्रमाण, पहिलं वाक्य गेलं. विटाळच नाही त्याला, देहच नाही तर विटाळा कुठला आला? हा विटाळचा होता. ह्या विटाळचं का धर्मशास्त्र आहे? तो विटाळ सवळं तर धर्मशास्त्र आहे. आणि तो देहातच नाही, हा विटाळ त्याला देहाचा नाही. मग त्यालाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळीच जाणीवेच्या. तो अखंड सोहळ्यात आहे बघा. आता ज्ञानाचं वस्त्र पांघरलंय ना अखंड सोहळ्यानं. धर्मशास्त्रात हे काढा ते घाला. आता आपण महादेवाला ओळख कधीच होत नाही. आपण विधी मोडतो का? कधीच नाही. महादेवाला बेल सोहळ्यातच, अभिषेक दुधाचाच, निवेद दहीभाताचाच सोडतो का आपण विधी? जे वर्णाश्रम धर्मानं सांगितलं आपण सोडतच नाही. ते संस्कार आपल्यामुळे आहेतच, पण मी कळत नाही हे संस्कार नाही. आपल्या संस्कार कोणते नाही? माझ्यासोबत कोण आहे आणि मी कोण आहे. माझ्यासोबत हे म्हणतो आपण, माझ्यासोबत परमात्मा आहे, त्याची ओळख नाही, त्याचा संबंध नाही. आणि मी कोण कळत नाही, मी देव वाटतं. आणि माझे लेकर वाटते. आता ढगात गेला लेकर घेऊन जा मग. काय आहे पसारा? क्षणिक आहे. पाण्यावरचा बुडबुडा आहे, पाण्यावरची लाट आहे, पाण्यावर तरंग आहे. काकड्यामध्ये एक सुंदर एक ओळ आहे. ज्ञानदृष्टी हरपाली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदेवांचा जो बापर उपकारी, आंधळ्या दृष्टीने तो त्याची नाव मी उच्चारी. ज्ञानदृष्टी हरपट दोन डोळ्या जगत दिसायला, भगवंत कुठे जायला? ज्ञानदृष्टी हरपट दोन डोळे, दोन्ही नेत्र आंधळे. मग त्या डोळ्याला आंधळ का म्हणलं? त्याला ईश्वर दिसत नाही, त्याला जगत दिसते. म्हणजे ज्ञानदृष्टी हरपली म्हणून तो आंधळा झालाय. तो मला बघत नाही, जगतात मी आहे. पण मला बघणारे ज्ञानदृष्टीने मला अनुभवतात. बघणं म्हणजे अनुभव नाही, आणि पाहणं म्हणजे जगत आहे, कळणं म्हणजे ज्ञान आहे, आणि त्याचा अभेद म्हणजे त्याची भेट आहे. त्याचं ऐक्य म्हणजे अभेद आहे, आणि त्याला बाजूला करणं भेद आहे. आणि तो कसा आहे, कुठं आहे, जवळ आहे का लांब आहे, त्याला शोधणं हे वृत्तीचं काम आहे. लेकरू हरपलं, बाई बसते का रस्त्याने गेली, लेकरू हरपलं, मरून जाईल की जागेवरच. ती हुडकी, ती पोलिसात करती, फोटो देती, लेकराला घेऊन घरी येते. तसं पोते भगवंताला घेऊन वापस येते का? दुसरीकडे वृत्ती जगताला घेऊन वापस येते. एखाद्या बाईचं लेकरू हरपलं, बाई शांत असती, त्याला घेऊनच येते. तसं वृत्ती ज्ञानामध्ये भगवंताला शिवूनच येते. तिथे घेऊन येते, भगवंताला शिवून येते. कारण तो मी आहे त्या वृत्तीला कळतं. ती ज्ञानमय वृत्ती.
बोधमय वृत्ती, अभेदमय वृत्ती ती ईश्वराकडे जाती. जगताकडे जाणारी वृत्ती वेगळी, त्रिपुटी म्हणतात त्याला. ती त्रिपुटी दृष्टीला दाखवती. पण ज्ञानान त्रिपुटीचा बाध होतो, परमात्मा प्रगट होतो, सगळं त्याचा अंश आहे असं कळतं आणि सामान्य ज्ञानामध्ये त्याची व्यापकता येते. विशेष ज्ञानामध्ये तो हृदयात येतो आणि ज्ञानी महात्म्यापाशी प्रगट होतो आणि बुद्धीचा ईश्वराशी संबंध होतो. तोच राम होतो, बाकी राम नाही. राम पाहणं वेगळं, राम होणं वेगळं, राम कळणं वेगळं, रामाची पूजा वेगळी. मूर्खाचा बाजार आहे. पूजा म्हणजे कळायला का? कळायला का? पूजा म्हणजे श्रद्धा आहे. कळणं म्हणजे श्रवण आहे. त्याची प्राप्ती म्हणजे अभेद आहे. त्याची प्राप्ती झाल्यावर वृत्ती देहाकार नसते, ब्रह्माकार असते. हे समजून घ्या. कधी काय येतं मला हे काय उघडून ठेवलं वाचा वाटत थांबलं आणि मी काय करू? उघडला तर एकच वाक्य वाचलं मी. वाचलं इतरी इतकं तरी समजून घ्या, मग आरोप करा आमच्यावर. थांबती वाणी. जेव्हा ज्ञान होतं, अज्ञान असतं, अज्ञान होतं. अज्ञान हरपतं, भस्म होतं, निवृत्त होतं. काय म्हणायचं ते म्हणा. अज्ञानाचा नाश म्हणा, त्याचा बाध म्हणा, ते निवृत्त म्हणा, काही म्हणा. पण जेव्हा वृत्ती अज्ञानातून बाहेर ती निवृत्त होतं अज्ञान बुद्धीतलं, तेव्हा ती भगवंताकडे सपशेल जाती, देहाकडे येत नाही. ती त्याला पाहती ज्ञानानं आणि होती संतांच्या कृपेनं. वृत्ती अंतर्मुख होती, बोधाच्या शक्तीनं तृप्त होती, त्या आपच्या स्वतःच्या चिंतनानं, तपानं ती तृप्त होती, मुक्त होती आणि वृत्ती ईश्वरामध्ये समाविष्ट होती. ती ज्ञानाची स्थिती. वृत्ती बाहेर येणं अविद्येची स्थिती, त्याला भिन्न करणं वेदाची स्थिती. तो मी आहे अनुभवाची स्थिती, त्याची प्राप्ती आमच्या श्रवणाची स्थिती. कळावं लागेल की नाही? सांगा बरं कोणत्या डिक्शनरी मध्ये शब्द येते? कोठच नाही. विश्लेषण होत असतं बेटा. रोज भगवंत तुम्हाला समजून देतो. तू माझी भक्ती करतो ना, तर माझ्याकडे ये ना. तुम्हाला एवढं प्रेम करतो, तुम्हालापासून दूर का राहतो रे? बरोबर आहे ना? प्रेम म्हणजे भक्ती आहे आणि प्रेमवृत्ता म्हणजे प्राप्ती आहे. त्याचं ऐक्य म्हणजे अनुभूती आहे. त्याला दूर करणं ही भेदाची स्थिती आहे आणि त्याची ओळख म्हणजे परमार्थाची पूर्णाहुती. त्याची ओळख करावी. त्याला पाहून रडू येते बायकाला आणि जाणून काय होतं. सुंदर आहे भक्ती, मान्य आम्हाला, हृदयात भक्ती आहे. तुम्ही तिला पाहून रडता तर जाणून काय करता? प्रश्न आहे आमचा तुम्हाला. रडायला उरत नाही जाणलं. पाहून रडतो ना आपण भक्तीनं. आता पालख्या बघून मी रडले, राधा मी सगळेच रडलो पंढरपूरला. रडतोच आपण. ती बघून सोहळा आणि पागल होतो माणूस. पांढरापाशी जाऊ दे की बघ पायऱ्या उतरता रडू येते. काय माहित नाही. मग पाहून डोळ्यात पाणी येतं, जाणून काय होतं? तुम्ही सांगा, मी सांगत नाही काही. एखाद्या वाक्याचं मन टेकावं लागेल. सगळंच मी भडबड बोलायचं, तुम्ही नीट चालू द्यायचा. मूड घालू नका. सांगा ना, सांगा. जाणून एक रूप होती, कुठं उरत होती बाजूला. जाणून आनंदाला बघतो आपण. आनंद रूप होतो, ब्रह्मरूप होतो, त्याच्या ऐक्यात राहतो. जगताचा वाद होतो, विकार जातो, वृत्ती ईश्वरात राहते. व्यवहार तिला माहित नसतो, जगतभाव येत नसतो, देवाचा संबंध नसतो. केवळ तू असतो, तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे. हा अनुभव सतत असतो, व्यवहार बाधित असतो, जगत मिथ्या असतं, स्वरूपती सतत असते. कर्म बाजूला जातं, पुण्य संपून जातं, पाप होत नसतं, कारण ते मन रामात असतं. म्हणजे तुम्हाला खूप रामकृष्णारी माई साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत गुरु माऊली. सुखीरा मुलगा असतो का तिने सगळं वाट्याला शोधून ठेवला असतो. एवढं केलं, हा तुला मला आवडतं, मला माहित आहे. त्याला सांगावं लागत आहे तुला काय आवडतं, तसं देवाला सांगावं लागत नाही मला काय दे म्हणून हा देतो. हे तर आमचं काय सांगा बरं. भांडवल बी नाही, नफा आमचा. भांडवल तुमचं, नफा आमचा. आमचा नफा आम्हाला. खूप छान आहे. एक संकट आहे.
प्रॉफिट. आता कुठलं वाचन आवडत नाही, कुठलं काही आवडत नाही, कुठलं ऐकणं, फक्त आपली स्थितीत राहावं, चिंतन करावं, नाना ग्रंथाचं अवलोकन करावं, वृत्तीला देहातून बाजूला करावं, स्वरूपाचं ज्ञान सतत घ्यावं, आपल्या आपल्या महिमेत राहावं, मी कोण हे जाणून घ्यावं, जगताचं नातं बंद करावं, आपल्या आपल्या स्वरूपात शिरावं, मन अहंकार करू नये, वृत्ती देहावर येऊ नये, अज्ञान शिल्लक राहू नये, पाप पुण्य होऊ नये, कर्माला शिवू नये, वृत्तीनं ईश्वरातून बाहेर येऊ नये, कर्माला शिवू नये, ईश्वरातर बाहेर येऊ नये, मोक्ष स्थिती जाऊ नये आणि माझ्या भगवंतापासून मन हलू नये, एवढंच मागायचं त्याला. मग बेल व्हायला, फुल व्हायला सगळं आलंय. काय वाटत नाही त्याचं, शांत मन झालं. काय केलं काय, न आलं काय, न झालं काय, समाधान केलं देवाने, तृप्त केलं, मुक्त केलं, संतप्तपणा गेला, काय वाटत नाही कशाचं. म्हणून त्याला म्हणतात सूरनिरागस हो, निरागस व्हायचा, कुठलीच काही संबंध नाही, आशा नाही, संकल्प नाही, वेद नाही, वासना नाही, काहीच नाही, म्हणून सूरनिरागस हो. चला एक वाचून देते आणि थांबते, आपण टाइम झालाय. आता देह पंचमहाभूताचा असल्यामुळे आपलाही नाही, असा मनात विवेक करून देहावरील अहंता ममता टाकून दे. देह तुझा नाही, पंचमहाभूताचा आहे, देह तू नाही. तुला देह माझा का वाटतो? ममता आणि अहंता या दोन गोष्टीवर खूप चिंतन चांगलं वाटतं. बघू द्या, बोलता येईल का मला. अहंता आणि ममता टाकून दे. टामल्य न जाते का? देता येते का टाकून? अहंता ममता टाकून दे, हा शब्द आहे त्या बोधाचे. वाणी कशी सुंदर आहे बघा त्यांची. देह तू नाही, देह तुझा नाही. कारण देहाला पाहणार देवान भिन्न द्रष्टा आहेस तू पाहणारा, आणि पंचमहाभूताचा तुझा नाही. मग ते देह तुझा नाही म्हणून बाजूला सरत. दृश्य येतो, तू द्रष्टा आहेस. देह तू नाही, भूतच आहे. तू त्याला पाहणारा द्रष्टा आहेस, मग त्याच्यावर भिन्न आहेस. मग त्याच्यावर भिन्न आहे तर तो कोण आहे? पण भूताचा आहे. मग तू द्रष्टा आहे, तो कोण आहेस? मग तू देहाला माझं म्हणतोस, तो ते विज्ञान पाप आहे, अविद्या आहे, वृत्तीचा संबंध आहे, भगवंताचा संबंध नाहीये. जेव्हा तो भगवंताचा संबंध करशील तर तुला देह माझा नाही असं कळेल. पण तात्पुरतं तर देह माझा का वाटतो? तर ममता आहे आणि अहमता आहे. अहम वृत्ती म्हणजे भेदातून आहे, अज्ञानातून आहे आणि आमच्या वृत्तीच्या विकारातून. तीन गोष्टी मला उद्या सांगते, आठवण करा. अहमता ही अज्ञानातून उत्पन्न होती आणि भेदातून प्रगट होती. वृत्ती जगताकडे जाती आणि अहंता गेल्यावर वृत्ती शांत होती. तिला ईश्वराची ओळख होण्यासाठी तडफड करती. ती श्रवणात आणि वेदात राहती आणि ती ईश्वराचं गुप्त धन घेती, ते म्हणजे वेद. तिला आपली ओळख करायची असते आणि तिला आपल्या स्वरूपात राहायचं असतं. तिला सुखामध्ये रमायचं असतं. तिला ईश्वराशी अभिन्न व्हायचं असतं. तिला आपण हे करून समजायचं असतं. देह मी नाही जाणायचं असतं. जडाला सोडायचं असतं. परमभावात जगायचं असतं. परमात्म रूप बनायचं असतं आणि आपल्या महिमेत थांबायचं असतं. ती महिमा म्हणजे आत्मस्थिती. बेटा खूप काही सांगा वाटतं. खूप छान आहे. रामकृष्णारी संत कष्ट करतात जगासाठी, त्यांचा अवहेलना व्हायला नको. घरात आई बापाच्या अवहेलना नको आणि श्रवणामध्ये संतांचा अवहेलना आपल्याकडनं व्हायला नको. पण जेव्हा चूक असते तर बोलायला हवंच. लेकरू चुकलं, काय पण खायलं हॉटेलचं मागून, तर आई म्हणते तुझी तब्येत बिघडेल. तसं वृत्ती जर कुणीकडे चालली तर संत म्हणतात तुझं मन बिघडा. इकडे तब्येत बिघडा, इकडे मन बिघड. म्हणून त्याला अस्ताव्यस्त जाऊ देत नाही वृत्तीला. इथं आई खाऊ देत नाही तोंडाला. खाऊ नको बाळा, खरंच खा. तसं बघू नको जगाला, जगतातल्या ईश्वराला पहा. तर संत स्वार्थासाठी जगतच नसतात. त्यांचा मतलब पण नसतो. ते स्वतःसाठी नसतातच ते. कारण त्याला ईश्वर सांभाळतो. मला तर आतापर्यंत त्यांना सांभाळत आहे. न कधी देहासाठी जगले, न खाण्याला बघले. मला मॅडम जेव्हा म्हणलं शिळं खाऊ नका, मी पहिल्यांदा आता बोलू नये, आपण आपल्या महिमेत असावं. ती महिमा म्हणजे आत्मचिंतनातून परमात्म्यामध्ये बुद्धी विहार करती, तिथंच थांबती. ती वृत्ती कशी थांबती, स्वरूपात कशी येती, ऐक्य कसं होतं, रामाचं दर्शन आत कसं घेतलं जातं आणि हरीची भेट कशी होती बुद्धीला,
नंतर बघू. हे पण तुम्हाला सांगायचं राहिले, पण काय काय सांगू, वेळ संपलेला असतो, आतून खूप येतं, पण टाइम झाला काही बोलता येत नाही. दुपारून जर बाहेरून आलो आपण, आपल्याला जायचं असं वरुडला आलो लवकर तर घेऊ दुपारी. माझं ज्ञानेश्वर चिंतन पण आहे, 2 तास तुम्हाला वाचायचंच आहे. जास्त बसणं काही तर पाठीला गोळ्या, आता बसणं, पूजेला बसणं, वेळा बसणं, सगळं बसणंच आहे. ते तुमचं काही त्रुटी पडली ती पूर्ण होईल आणि तुमचा संशय जाईल, तुमचं घर आनंदाने भरून राहील. ही माझ्या गुरुजीची दुआ आहे, माझी नाही. एक सांगू तुम्हाला, कुंडली पदहार विठ्ठल से गुरु ज्ञानदेव तुका कथा सुकथा.